बेस थोड़ा कमी करा आणि थोडासा शार्प करून फक्त थोडासा आवाज बेस माझा थोडासा शार्प गुलाबराया हरी गुलाबराया गुलाबराया वसुमसिया सनी सांगतो ऐका क्षणभंगुर जीवन बुवा कुणी वाढवला परशुराम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदस भाषाने पावन बनावी ही टोकरभूमी आणि या टोकरभूमीमध्ये हे आंबेशेत हे गाव आणि या आंबेशेतमध्ये श्री साई सेवा मंडळ वाईकणकर वारी आंबेशेत या मंडळाने श्री रामनवमी उत्सव आणि श्री सत्यनारायणाचे महापूजा आयोजित केले आणि त्या सत्यनारायणाच्या महापूजेचा उत्सव साधून आज त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजन केलाय त्यामध्ये आम्हा दोन मुलांची निवड केली त्यामध्ये सुशांत गाव माझा बिडबाव गणेश्वर कासवान तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी मला पटवाद साधवायचा आहे सन्मान आमचे परममित्र तुषार कमला साथ आहेत सन्माननीय आमचे परममित्र ओंकार लग्न या ठिकाणी माझी गोरज मंडळी त्या गोरज मंडळीमध्ये आमचा
छोटा बाल कलाकार सकवा दुर्वांश सावंत त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय. आज कोणत्या जोडीला जातोय गोवा श्री कामदेव प्रसादिक भजन मंडळ मुंबई भांडवल या ठिकाणी मालवणला देखील त्यांचे गाव कुवार सुरेश मुरारी गाराणे गोवांना बकवास सत्कार आहे सिद्धीची गाडी त्याप्रमाणे तबला साथ करतायत बरफ त्याप्रमाणे गोवाची या ठिकाणी कोरस मंडळी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय. त्याप्रमाणे या ठिकाणी कॉमेडीचे भाषा म्हणून आपली ओळख केली आणि प्रत्येक कोकण वाजवण्याच्या मला त्यांनी आपलं नाव जाऊन उठवलं आणि कोरलं ते म्हणजे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी संदीपजी पावसकर त्यांना विनंती करतो की या ठिकाणी गोंगोवांच्या मध्ये खुर्ची ठेवली त्याचा मानसन्मान ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री साई सेवा मंडळ वायगणकरवाडी आंब्याची रत्नागिरी या मंडळाचे अध्यक्ष श्री विनोदजी वायगणकर त्याचप्रमाणे सेक्रेटरी श्री सचिन श्रीराम वायगणकर सन्माननीय उमेश उर्फ भाई शेख वायगणकर आणि उपस्थित सर्व वायगणकर वाड्यातील ग्रामस्थ सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. सर्वांना उत्तम आयुष्य लाभो अशी या ठिकाणी स्वयंभू लिंगेश्वराच्या प्रार्थना करतोय. तिथे जमलेल्या तमाम मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद घेतोय. त्यामध्ये माझ्या भावाप्रमाणे असलेली या ठिकाणी अतिशय सुंदर पकवाज वादक नामांकित भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतोय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. आणि या ठिकाणी जो ब्राह्मण प्रतिपालक परश्री मातेचा समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून विद्येची देवता शारदे माते चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई पाहुणे माते चरणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड जगदाधारते दैवत दशलेशाला वंदन करून माझी गुरुमाऊली अभिषेक साडगुवा स्वराधीश गुरुवास गुरुवा प्रभूजी आयांच्या यांच्या चरणी नतमस्तक होऊन मला जन्म देऊन त्या जगात मला काटमानेनं वागायला शिकवलं माझे आई वडील त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे धाम आहे एक वज्री एक बाली मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला प्रणाम करून पुन्हा श्वेताईच्या जमलेल्या माझ्या आई बाबांनी स्वतःचा आशीर्वाद घेऊन बलवारी भजनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी आईचं नाव घेतल्याबद्दल उमेशजी वांगणकर या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झाले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. हॅल थोडासा इको कमी करा माऊली. हॅल हॅल अतिशय सुंदर असा साऊंड लाख लाख आभार व्यक्त करते. असा जर साऊंड महिन्यातून 30 ते 31 दिवसाचा महिना दररोज जर माऊली असो साऊंड भेटतात तर 100% 30 दिवस काय 31 दिवस देखील बारी आम्ही करू शकतो. असा गोड बुवाचा साऊंड आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी. अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम आहे. थोडासा ऐकू कमी करा. हॅलो असू दे ठीक आहे. इको जास्त झाले थोडंफार पाठी पुढे होता. अतिशय सुंदर जोडी आहे. आज बुवांचे गुरुवर्य
सुशील बुवा गोटणकर, अतिशय सुंदर आवाज, अतिशय श्रवणीय आवाज ज्यांचा आहे. बुवांचे गुरुवारी आहेत सुशीलजी गोटणकर बुवा. त्यांच्या देखील भजनाच्या सुरुवातीला बुवा चरणाशी नतमस्तक होतोय. आज सुंदर भजन आहे. तुम्हाला सर्वांना सुपरिचित असलेले बुवा आमचे जोडीदार सुयश बुवा कारणे आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बुवा शुभेच्छा व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे दोन्ही बुवांच्या वतीने भजनाच्या सुरुवातीला ग्वाही देतो की घरादारापर्यंत म्हणा किंवा माता भगिनी आहेत त्यांच्या हाताची बोटं त्यांच्या कानापर्यंत जातील ही भजनाच्या सुरुवातीला दोन्ही बुवांच्या वतीने ग्वाही देतो. आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. या बारीसाठी ज्यांनी संपर्क साधला ते आमचे या ठिकाणी लाडके परम मित्र, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, असे गोड स्वभाव आणि श्रवणीय ज्यांचा आवाज आहे आमच्या विनोद चव्हाण बुवांकडे ते भजनाचे बुवा धडे घेतात. असे आमचे परम मित्र या ठिकाणी शुभम वांगणकर, त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. हे हॅलो पम पग मगरी गरी आज भजनात आमचे एवढा आपल्या जमणार नाही, पण आज प्रति परशुराम पांचाळ बुवा थोडेफार बघूया जमतात काय. एवढा आपल्या जमणार नाही, पण एक त्यांचं एक नातू म्हणून काहीतरी प्रयत्न करूया. क्षणभर उघडा नयन देवा, क्षणभर उघडा नयन देवा, क्षणभर उघडा नयन देवा. प्रारंभी विनंती करू गणपती, प्रारंभी विनंती कोरचा आवाज बघा थोडा. करू गणपती, विद्यालया सागरा, विद्यालया सागरा. अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, अज्ञानत्वारोनि बुद्धिमती दे. आराध्य मोरेश्वरा, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे. द्वेषांतरा पाटवी, देशांतरा पाटवी. हे रंबा गणनायका गजमुखा, हे रंबा गणनायका गजमुखा. भक्ता भवतु शतुविदे, भक्ता बहु, भक्ता बहु, भक्ता बहु. ओम गं गणपतये नमः. कुंडलिका वरदे हरी
कुळगती देवी भगवती देवी पाहुणाई आई जोगेश्वरी हरी हर हर बजरंग छत्रपती शिवाजी रंगदेवते माते तुझा सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य श्री अभिषेक शिरसाट सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य स्वराधीश श्री दुर्वास गुराव श्रीमान प्रमोद हरियाण श्रीमान प्रकाश जोईल आदरणीय भजन सम्राट भजन मार्शी कैलासवासी परशुराम पांचाळ यो माईक बघ रे. आवाज द्या ना थोडा त्याला. हॅलो हॅलो असू देत. धन्यवाद. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे बुवा. हॅलो हे हॅलो रे पमगरी धन्यवाद मंडळी. कारण हा 2020 डबल वारी भजनाचा जंगी सामना आहे. आज खरोखर दोन्ही बुवा देखील चांगल्या पद्धतीने निवडलात. कारण बुवा भजन म्हटल्यानंतर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे केलेली सेवा म्हणजे हे परमेश्वराचं त्या सत्यनारायणाचं बुवा भजन आहे. रामनवमीचा आज औचित्य साधून हा 2020 डबल वारी भजनाचा जंगी सामना आणि अतिशय दोन्ही पण चिकने बुवा. नाही बुवा आज जोडी पण आमच्या शुभमला काय सांगा नको. रागधारी तासटणी पाहिजे. तुम्ही हायता चालू ठेवा. तासटणी काय सगळा तासटणी होतं. काय टेन्शन घ्यायचं नाही. काय म्हणतास आंबेशेत गावातील तू का वाजवता तू बिंदास वाजव वाईट थांब सगळा तुझ्यासाठी वाजवून देतो. त्या का दिला तरी तो माकाच देत. आंबेशेत गावातील प्रसिद्ध भटजी भाऊ पाटणकर या माऊलींकडून हे 500 रुपयांचं बक्षीस मंडळाच्या वतीने स्वीकारते. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. साला काढूची म्हटल्यानंतर 500,000 दिलास तरी तो माझा चिकनोचा तुला देखील काय टेन्शन नाही. माका 1000 दिल्याने तुका 1000 माका 2 दिल्याने तुका 2 माका 100 दिल्याने तुका 100 ते भेदभाव करतील. त्यांना प्रत्येका बक्षीस देणार आहे. औषधी शपथ लक्षात ठेवा. आईची शपथ म्हणजे का रत्नागिरी म्हटल्यानंतर आज भजनाची पंढरी म्हणून ओळखला जाणार ही बुवा तालुका आहे. बरोबर ना. अरे घराघरात भजनी बुवा घराघरात कलावंत. आज इकडे शेकडो पकवाज वादक. काय चुकला काय हसतं का तालुका म्हणजे बरोबर तालुका बरोबर आहे ना. नाही तू काहीतरी टॉप काढतो. तू लय हुशार. आज तुमच्या हातात लक्ष्मी आहे. माझ्या हातात लक्ष्मी अर्धी 100%. 500 झाले तर 250 तुमचा 250 माका. डन. सुबोधजी चव्हाण माऊली म्हणजे भजनी
कलावंतांची आदर काय असते आणि आमच्या पंचरत्नांची आठवण केल्याबद्दल हे माऊलींकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे. स्वयंभू कुणकेश्वराच्या मी प्रार्थना करतोय बुवा, कारण हे कोकण आहे बुवा. या कोकणामध्ये असंख्य कला आहेत. नमन म्हटल्यानंतर काय नादच खोळा, इकडे शक्तितुरा म्हटलं तर नादच खोळा. घराघरात बुवा कला बनते. नमन गण गवळण भारूड दशावतार शक्तितुरा, पण कोकण कलाभूषण ही किमया साध्य करून सिरपेचा मानाचा तुरा मिळवणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझ्या आरेगावचे रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही बाबा. माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं, कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा हा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा झेंडा रोविला, कमलसूत विलास पाटील बुवा, काय पदवी आहे बुवा, कमलसूत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. अर्जुन तावडे बुवा, वामन गोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, जयराम घाडेगावकर बुवा, आमचे घनश्याम सावंत बुवा पुन्हा होणे नाही. अनेक रत्न बुवा होऊन गेले, त्यांचा आपला आदर करायचं बुवा आपलं कर्तव्य आहे. काय एका माका वांगडा भांडायचा. यात माणसाला त्या दिवशी पक्षी धरायला का सोडलाच ना हो. तू जाळ्यात गावलेलो पक्षी कवडो कळला. आमच्याकडे कापून मटण धुवून खाण्यानी असतात, काय म्हणतात त्याच्यातली कथा. पण जोरदार ह्या माऊलीसाठी केवढ्याच मान नाही. कोण सांगता म्हणतात एवढ्याच मान नाही. उदो चालू ह्या कलियुग आता. भजनाच्या सुरुवातीला बुवा सांगतो ह्या मान हा म्हणजे मग तुका काय बाकी हा उलटा. बुवा आमचे 100% खूप हुशार आहे. तो शाळेत बुवांना एक प्रश्न विचारला गेला. आमच्या शाळेमध्ये आम्ही पण त्याच्या एकाच वर्गातले आम्ही आणि लांडे मॅडम म्हणून आमचा एक होते. मॅडमचं नाव आमच्या लांडे मॅडम. लांडे मॅडमने प्रश्न विचारला, सुयश उठ बाबा, मी तुला एक प्रश्न विचारते, तू मला त्या प्रश्नाचं उत्तर दे. मग सुयशला प्रश्न विचारला गेला. बाईने सांगितलं 100 रुपयाला 5 बांगडे. 100 रुपयाला 5 बांगडे म्हणजे काय, मासे. मासे तुम्ही ते त्या दिवशी कोकरे धरलास ना, त्याच्यावर विषय गेलो म्हणून तर आता सांगता. हे म्हणते भाजनाच्या सुरुवातीत जोक मारतात, पण आयोजकांनी सांगितलं म्हणून तेवढं बुवा बोललो पाहिजे, बरोबर की नाही. 100 रुपयाला 5 बांगडे, तर एक बांगडो म्हणता कसं पडलो, बाईनो म्हणता मी सांगते, पिशी म्हणता फाटकी होती म्हणून म्हणता एक बांगडो पडलो. एवढा हुशार होता त्याचा डोक्यात. आ जाऊन दे. त्याच्या पुढे परत बाईने विचारलं नाही, यश उठ, 15 फळांची म्हणता नावा सांग. यश उठलो. बाईनं म्हणता मी सांगते. बाईला म्हणता सफरचंद, दुसरा म्हणता डाळिंब, तिसरं म्हणता फणस. 3 झाली. 15 मिनिटं होऊन आहे की तू नाही माऊली. बाईने विचारलं, सुयश म्हणता 3 फळांची नावं झालीत, अजून 12 फळांची नावं सांगायची आहेत. सुयशने सांगितलं. बाईने म्हणता 3 झाली ना, 12 राहुली. 1 डझन म्हणता केळी. 12 3 15. एवढं आमचं बुवा हुशार. आयुष्यामध्ये बुवा सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे, मायबाप भजनी श्रोते त्याला कुठली गोष्ट कमी नाही बाबा. भजन करूया. वारकरी पर्यंत आहे 100% रुपयाच्या अभंगाच्या माध्यमातून 100% बुवांना परत एक कळ काढणार. तसे बुवा माझे गोड आवाज देखील सुंदर आहे. आज भजन काय 100% ह्या रत्नागिरी तालुक्यामध्ये बुवा 100% भजन काय आहे ते आम्ही दाखवून जाणार. रे पवरी दोन्ही देखील बुवा चांगले गुरूंचेच बुवा शिष्य आहेत. बुवांनी देखील अनेक स्पर्धांमध्ये नंबर मिळवलाय. बुवा मी देखील खूप भजन स्पर्धांमध्ये आज झेंडा रोवायचा लक्षात घ्या. भजन काय भजन ह्या कलियुगामध्ये बुवा भजन चांगल्या पद्धतीने काही बुवा आहोत ते तो थैमान घालतो, त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं नाही. पण आपल्या गुरूंची मान जिथे आपण बारी करणार त्या ठिकाणी आपला नाव नाही. आपल्यामुळे आपल्या गुरूंकडे पहिलं कोण जाऊ गयो. असो तुम्ही शिष्य चांगलो घडवलात ही शपथ, तर तुमच्या पाठीमागे तुमचं नाव 100% तुम्ही शिकवलेलं पोरगो 100% काढणार. या बुवा आपल्या जेव्हा पोचपावती भेटतात तेव्हा आपण म्हणावं की आज काहीतरी धोंड्यामध्ये 5 पैशाचं भजन आपल्या घेतात, बरोबर की नाही बुवा. असू देत असू देत.
तुझ्या पायरीशी आज चालुनी आलो स्वामी रंगीन होनिया स्वामी मय झालो स्वामी रंगीन होनिया स्वामी मय झालो स्वामी रंगीन होनिया स्वामी मय झालो ताटली या कंठाशी अर्थताई आजरा ताटली या कंठाशी अर्थताई आजरा स्वामी भेटीसाठी माझा अडकला या श्वासर चक्र हे जन्मोजन्मीचे चक्र हे जन्मोजन्मीचे वेदया निघालो स्वामी स्वामी माया झालो हरी हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरे बसारे बपरे बपनी साता ममरे तनिरे तानिनि पपमनि पमनि तनिरे हरे बपरे बपनी साता हरे बपरे बपनी साता हरे बपरे बपनी साता हरी जय जय राम हरी जय राम राम कृष्ण हरी ममरे तनिरे ता पपनि पमनि परे पमरे समरे समरे तनिरे हरे मसरे मपरे मपनी सा सा तेरे मम पपनि साता तेरे मम पपनि साता तेरे मम पपनि साता हरी जय जय राम हरी जय राम राम कृष्ण हरी हरे मसरे परे मपनि साता ममरे तनिरे तानिनि पपमनि पमरे तारे मपरे मपनि साता तारे मपरे मपनि साता तारे मपरे मपनि साता पनि साता समर सनी रे सा पसनी पमनी प पमरे समरे समरे तनिरे तारे मसारे मपरे मपनि साता तेरे मम पपनि साता तेरे मम पपनि साता तेरे मम पपनि हरि बोल जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम
राम हरी राजा राम 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 गरे म परे म परी सा 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 परी सा रे 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 सा आ आ आ आ तळहाताच्या प्रेषणी सहज सुखाका भोगी कुणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा कामारा भरभंगातून स्वप्न उद्याचे एक घेरे पकला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी राजा राम कृष्ण हरी हरी राजा राम हरी राजा राम कृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा भंग घेऊया बुवा.
आज भजन काय ते आपण 100% बुवा दाखवणार, काय विषय नाही. एवढा तू किती जरी भजन चांगलं केलं आणि मी जरी किती रागधारी भजन केलंय म्हणा, तरी उद्या एका दुसऱ्याची कमेंट वाईट असलेली बुवा, लक्षात घ्या. बुवा त्यांच्याकडे विचार करायचो नाही त्यांचा, तुमच्यासाठी नाही. आली बुवा बघितल्यानंतर एक आहे त्यासाठी बुवा त्याला सांगतो तू एक हा म्हणजे कोण माका माहिती नाही कोण होतो बुवा. आज तुम्ही सुशील गोटेनकर बुवांची तुम्ही शाळा बरोबर ना, ही दुर्वास बुवांची शाळा आहे. काशीराम परब बुवांची बुवा लाईन आहे तुमची, आणि ही सुतार बुवांची शाळा आहे. मी भेदभाव बुवा करत नाही, पण हल्ली बघितल्यानंतर बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या माणसापर्यंत ही व्हिडिओ जाऊ दे. किती जरी बुवा चांगलं भजन केलं, आता समोरचा बुवा जर टार्गेट बोलत असेल आपल्याला की बुवा एवढं चांगलं भजन करून समोरचं बुवा टार्गेट करत असत, तर 100% ते का बोलणं कर्तव्य आहे भजनी बुवाचं म्हणून, बरोबर ना. ती व्यक्ती मोठी असू दे किंवा काही असू दे, पण तुमच्याकडून काहीतरी आदर्श घ्यायचंय बुवा. आता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या माणसाला एक रिक्वेस्ट करतो की ज्या काय व्हिडिओला तुम्ही कमेंट करता त्या कमेंट थांबवा. नाही तर सदर एवढंच विषय असेल तर माझा नंबर आहे पेटीवरती, तुम्हाला दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, नाही तर प्रत्यक्ष मी तुमच्या समोर येऊन भेटतो. काय विषय असेल तो आम्ही बोलून क्लिअर करूया. पण एखाद्या बुवाची बदनामी म्हणा किंवा प्रत्येक व्हिडिओला तुम्ही वाईट कमेंट करू नका. हे वाशी बुवा जाणतील, रत्नागिरी वाशी हे नाही बघ म्हटल्यानंतर हे भजनी श्रोते आहेत बुवा. आज कुठला राग आम्ही अडवणार, माझा तुषार म्हणा, आपला सिद्धू म्हणा किंवा हा पंकज किंवा हा ओंकार कुठला ताल वाजवणार, 100% ते मायबाप भजनी सत्यांमध्ये पक्वाज वादकात 100% ओळखतील, बरोबर की नाही. वा ज्याचा भजनाचा भंजन माहिती आहे गुरुचा तोच कमेंट करतो, त्याच्याकडे धोंड्यामध्ये काही नाही, त्याच्या घरात पेटी नसतली, ऐकला तो कमेंट करतो. असे विषय राहता राहिला विषय बुवा हे कलियुग आहे. सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे पाहिजे तर काय बटन असेल तर फिरून ठेवा आहे ना, ठीक आहे. कारण बुवा साधारणशी गोष्ट नाही ते हँडल करणं म्हणजे, अरे 4-5 पोरा सोबतीवर त्या ह्याच्यावर माहिती आहे तुला, मिक्सरवर एखादा तो संसार उभो होय. आता तेवढा बोलले ना, आता काय तुमका सांगतो म्हणजे तो सांगतो काय काहीतरी साऊंड वाल्यांच्या मनात तुमका काहीतरी सांगतो रे, तुझ्या माहितीसाठी सांगतोय. एखाद्या डॉक्टरात काय वाटतं माहितीये बुवा, गावागावात खयचो तरी आजार येऊ दे आणि ते पेशंट माझ्याकडे येऊ दे. एखाद्या वकिलाक वाटता की नवरा बायकोचा भांडण होऊन दे आणि ती केस माझ्याकडे येऊ दे, पण माझा साऊंड वालो असो, कोणाच्या ना कोणाच्या घरात सत्यनारायणची पूजा असू दे, नाही तर कुठला तरी कार्यक्रम असू दे आणि त्या कार्यक्रमाला माझा साऊंड वाजू दे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या साऊंड वाल्यापाशी. मी ह्यानी जर आता काय उलटा केल्या मी काय तुमका सांगल्या तुमच्याबद्दल भडकवून, मग हे तर गजरा घेता नाही कांडा पडले तर मला सांगा काय राजबिंड माणूस आहो. व हे कलियुग आहे, कारण ह्या कलियुगामध्ये काय नाही गॅस नाही आणि काय मेलाव कर्म. सकाळी 8 वाजता हे डिझेल साठी लाईन लावले, मायबाप भजनी श्रोते खोटा सांगत नाही खरा सांगते. सकाळी 8 वाजता लाईन लावलोय, किती वाजता मोकळं होते सांगा, 12:30 वाजता. आकडे काय असते बघा, आमच्याकडे काय नाही मेलाव कर्म. 8 वाजता लाईन लावली आणि 4 वडापाव वरती 12:30 पर्यंत गाडीत बसवून काढली. बाबा एक जाता पुढे जाता, एक जाता जसं पुढे जाता तसं पाठसुरी एक येतात. अशी बुवा आमच्याकडे परिस्थिती आहे. कारण सांगायचं तात्पर्य हे कलियुग आहे बुवा. अर्ध नग्न या कलियुगामध्ये रील स्टार झालेत, छोटे छोटे यदे यदे कपडे घालून, बारके बारके कपडे घालून बुवा अर्ध नग्न हे रील स्टार झालेत. आणि कलाकार हा गळ्यात पेटी घेऊन, गळ्यामध्ये डागा तबला घेऊन रस्त्यावरती आलाय. ही शोकांतिक आहे सध्याची वस्तुस्थिती आहे, बरोबर की नाही. 2016 सालामध्ये नोटबंदी झाली, घरी लग्न होता, लग्नासाठी माणसं होती पण पैसो नाही होतो. 2016 मध्ये 2022 मध्ये बुवा कोरोना येलो, घरात पैसो होतो, माणूस पण होतो बुवा, घरात पैसा पण होता आणि गॅसही होती, पण त्या लग्नासाठी तो माणूस येऊ शकलो नाही. या कोरोना नामका शिकवल्या. आणि हे 2026 पैसो पण हा, लग्नासाठी माणसं पण होत, पण घरात जेवण करूसाठी गॅस नाही. ही वास्तविकता चाललेली आहे बघा. आणि आता बातमी सांगतात की 3 ते 4 दिवसासाठी परत लॉकडाऊन करायचा. माझ्यासारख्या मी एक विनंती करतो ना बुवा, लॉकडाऊन वगैरे काय नाही, काय करीत जर विचारू कोण असत शेतकरी, त्या माणसाने काय खायचा, ज्याचा आपल्या
शेतात जाऊन म्हणा आंबा बघा, आम्ही देवगडचे ओरिजिनल हापूस माझ्या बुवांसाठी पण आज प्रेमापोटी एक डझनाची पेटी पण घेऊन येलो आहे की नाही बुवा. पण बुवा यंदा करमान गांधावला आंबो तो पण नाही हो आमच्याकडे, पण दोस्तीचा प्रेम आणि मैत्रीचा नाता काय असता. आंबो नसन सुद्धा मुहूर्ताची पेटी सुद्धा मी घराकडे ठेवले, पण ते 4 आंबे पिके भरून 8 आंबे कच्चे भरून डझनाची पेटी माझ्या बुवासाठी बुवा आणलं. या माझा प्रेम आहे तुझ्यावरचा. आय लव्ह यू. फक्त वाकडा काय बना नको मला. ऐकलं आतापर्यंत तू संसार चांगलं चाललो, तू संसार असोच पुढे घेऊन चालला. त्यात तर माहिती 4 बुवा माझ्या बाजूक ठेवले झंगाटच असतात. मी भजन देखील चांगलं करतो आणि समोरच्या बुवांचं भजन पण चांगलं वाजून देतो. लक्षात ठेवा, काही जास्त न बोलता बुवा रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो या ठिकाणी. धन्यवाद. पंचरत्नांची बुवा आठवण म्हणून त्या ठिकाणी बक्षीस आले बुवा, कारण पंचरत्नांनी आपलं नाव कमवले. असं हे झाड लावले बघा, आणि त्या झाडाची बुवा फांदी पण नाही, आपण पानं आहोत. तर त्या झाडावरती पिकवून रावाचा खळकणचा घसरून खाली पडता बुवा आपल्या हातात आहे. बरोबर की नाही. आज आरे गावामध्ये आमच्या चौकामध्ये माझ्या चंद्रकांत कदम बुवांचं स्मारक झाले. बरोबर की नाही. परशुराम सुतार बुवांचं कुसूर मध्ये झाले. भरणीमध्ये माझ्या चिंतामणी पांचाळ बुवांचं झाले. विलास पाटील बुवांचं देखील आहे. तुझा माझा स्मारक नाही होता बाबा, तुझ्या माझ्या नशिबात येऊ म्हाळ. एका वाड्याचे 4 वाडिये करणार असे, एक वडो एवढं गोल 4 वाडिये नपुटभर पापड ठेवणार, 2 शितकुना त्या डाळीशी टाकणार, वया तर खाणार घरा घ्या आणि त्या उतरलेले कौलर नेऊन ठेवणार. नाही सांगते काव 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 खाना येतो आवणे येतो भाडी मे जाव या लवकर. जय करूया भजन आता. असं तर 100% त्यांनी सांगितलं सुरुवातीला भजन कार्याने गजराच्या माध्यमातून जो काही वेळ असेल, नवीन जुनी गाणी असतात ती 100% बुवा म्हणण्याचा प्रयत्न करूया आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन देखील करूया. लय वळवळतो आता वाजव. परमात्मा परेशु गुरु, परमात्मा परेशु गुरु, परमात्मा परेशु ऐसा जाता दृढ विश्वास, ऐसा जाता दृढ विश्वास गुरु, परमात्मा परेशु गुरु, परमात्मा परेशु गुरु, परमात्मा परेशु. हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता
सुकृताची जोडी जोडी आ शरण हरी माहेरची आठवण हरी माहेरची आठवण माझे सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया दुनियावे नर्तना नर्तना सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया दुनियावे नर्तना रंगमंच की या विश्वाचा रंगमंच की या विश्वाचा तर घुमुदे विजुदे प्रणा सररती जाई दिशा रचित हो दिशा दिशा सररती जाई दिशा रचित हो दिशा दिशा गगनात तिने पखवाज सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद